चला सुरू करूयात. सायन्सचे प्रश्न आहे, थोडेफार एलिमेंटलचे काही पॉईंट टाकले आहेत. ओके, तर फॅक्टर म्हणून घ्यायचं. ठीक आहे, बघा प्रश्न आहे 46. यांनी 1990 साली जीवनाच्या स्वरूपाचे वर्गीकरण करण्यासाठी 3 डोमेन ऑफ लाईफ प्रस्तावित केले. ओके, आता बघा 3 डोमेन सिस्टीम हे आपण मागच्या टेस्टमध्ये बघितलं होतं. 3 डोमेन सिस्टीम कोण सांगितलं? कार्ल ऊज. बघा 3 डोमेन सिस्टीम कोणाची आहे? ही कार्ल ऊज यांची आहे. बघा हा ॲक्च्युअल पॉईंट आहे एलिमेंटलचा. बघा तुम्हाला माहीत असलं पाहिजे 2 किंगडम कार्ल नॅस, 3 किंगडम हॅकेल, 4 किंगडम कोपलँड, 5 किंगडम RH विटाकर, 6 किंगडम सेम कार्ल ऊज, 6 किंगडम, 7 किंगडम स्मिथ असे 7 पर्यंत किंगडम आहेत. बघा ओके, त्याच्यामधला कार्ल ऊज यांनी सांगितलं की सजीव 3 टाईपचे आहेत, याला आपण म्हणतो 3 डोमेन सिस्टीम. ओके, NCERTच्या ॲडव्हान्समध्ये फक्त एवढं मेन्शन आहे, बाकी काही मेन्शन नाही आहे. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये बघा आणखी एक्स्ट्रा मुद्दा आहे. नॅचरल क्लासिफिकेशन कोण? बेंथमॅन हुकर. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन लिनायस. आणि फायलोजेनिक क्लासिफिकेशन हचिन्सन किंवा एंजलर. ओके, एवढे सायंटिस्ट तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ओके, राज्यसेवेला प्रश्न क्लासिफिकेशनचे येतात, लक्षात ठेवा. तुम्हाला नाही वाटतं पण ते येतात, थोडं अवघड असतात पण परीक्षेत प्रश्न येतात. दोन्ही पॉईंट चांगले करून जायचे. ठीक आहे. ओके, तुलनेने प्रश्न सोपे येतात क्लासिफिकेशनचे राज्यसेवेला, तुलनेने. म्हणजे तुम्ही बघितलं 20 मध्ये तर प्रश्न विचारला होता ॲरिस्टॉटल, थिओफ्रस्टस. मग हे प्रश्न कंटिन्युअसली आहेत, सायंटिस्टवर प्रश्न आहेत. ठीक आहे, चला नंतर बघा हा वेगळा पॉईंट मी टाकलेला आहे. लिनियसच्या द्विनाम पद्धतीनुसार पुढील गोष्टी अभ्यासा. आता बघा, आता ह्या गोष्टी काय आपल्याला माहीत राहत नाहीत. ओके, मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं? बऱ्यापैकी जर लांब जर वाक्य असतील तर सहसा याच्यामध्ये कोणी चेंज करत नाही. बरोबर. म्हणजे समजा एक्झाम्पल, प्रजातीचे नाव कमीत कमी 3 अक्षरी असावे. ओके, आणि प्रजातीचे नाव कमीत कमी जास्तीत जास्त 13 अक्षरी असावे. मग अशा प्रश्नामध्ये सहसा कोणी हिंमत करत नाही चेंज करण्याची. मी प्रश्न टाकणार आहे, मी असेल तुम्ही सगळेच करणार नाही की याला करणार कमीत कमी 4, कमीत कमी 5. ओके, कारण जे बऱ्यापैकी असेल तेच आपण इथे पुट करतो. मग आता अशा प्रश्नामध्ये प्रयत्न असा करायचा की मॅक्झिमम केसमध्ये उत्तर 2च असेल. ते मुद्दाम फॅक्ट्स टाकली मी. मग अशा प्रश्नामध्ये बघा मग किती 99% चान्स काय असतो? दोन्ही बरोबर असणार, 99%. कारण अशा प्रश्नामध्ये चेंज करत नाही. तुम्हाला ही आयडिया कधी जर तुम्ही जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले तुम्हाला कळली गोष्ट बऱ्यापैकी. एखाद्या पुस्तक वाचा, समजा एलिमेंटलचं पुस्तक असेल तर पुस्तक वाचा आणि प्रश्न सॉल्व्ह करा. समजा बघा माझं एक पुस्तक आहे ऑनलाईनला, प्रश्न सॉल्व्ह करा आणि थेअरी बघा. तुला अंदाज येईल की थेअरीवरनं प्रश्न सेट करताना लेखक फक्त काही पॉईंट फक्त चेंज करू शकतो. जेव्हा अशी लांब गोष्ट आहे तेव्हा तो चेंज करत नाही. ओके, तर हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, फक्त लक्षात ठेवा. ओके, जीनस जे आहे, ओके जीनस जेनेरिक नेम, स्पेसिफिक नेम जे आहेत बघा, याच्यामध्ये कमीत कमी नाव किती असले पाहिजे? 3, आणि जास्तीत जास्त किती असले पाहिजे? 13. असा हा एक नियम आहे. नंतर बघा तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती, आठवत असेल तुम्हाला तर, आठवते का? की कुठला रोग आहे बघा, स्लीपिंग सिकनेस कोणामुळे होतो? ट्रिक पाहिली होती आपण स्लीपिंग सिकनेसची, पाहिली होती ट्रिक मागच्या तुम्हाला सांगितलं होतं. खूप ब्रुसली आपण सांगितलं ब्रुसलीचं काय काम आहे? ब्रुसली कराटे खेळतो, तेच ते काम करतो कराटे खेळण्याचं. त्याला म्हटलं आपण ब्रुसली ट्रिपला जा. ब्रुसली ट्रिपला गेला आणि जाऊन झोपला. ओके, अशी एक ट्रिक आपण पाहिली होती मागच्या वेळेला. पाहिली की नाही पाहिली? नाही पाहिली तर कंबाईनचे सगळे व्हिडिओ एकदा पाहून घ्या, कंबाईनचे डिस्कशनचे पण हे पण. ओके, बघा ब्रुसली काय काम करतो? तेच ते काम करतो कराटे खेळण्याचं. मग टेस्तेवरनं कुठली माशी? स्टेत्से माशी, स्टेत्से फ्लाय. स्टेत्से माशीमुळे ओके संबंधी हा रोग आहे. बघा ब्रुसली ट्रिपला गेला, जाऊन झोपला, झोपलेवरनं स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस कोणामुळे होतो? तो होतो बघा ट्रेपॅनोसोमा ब्रुसीमुळे. असं आहे, अशी ट्रिक आहे, ट्रेपॅनोसोमा ब्रुसी. ओके, ट्रेपॅनोसोमा ब्रुसीमुळे हा रोग होतो. आणि याच्या उलट बघा एक आहे काला आजार. माहिती आहे काला आजार? काळा बूट आपण घालतो वाळूमध्ये. वाळू म्हणजे सँड फ्लाय, हा सँड फ्लायमुळे होतो. ओके, बूट आहे कोणत्या रंगाचा? काळ्या रंगाचा. बुटाला असते लेस आणि बूट असतात 2. तर लेशमॅनिया डोनोव्हॅनी याच्यामुळे रोग होतो बघा काला आजार. हे 2च माशांचे होणारे रोग आहेत, सँड फ्लाय आणि सेस्ते फ्लाय. ठीक आहे, काला आजार आणि स्लीपिंग सिकनेस. हे दोन्ही पण कोण आहेत? तर हे दोन्ही पण आहेत आदिजीवजन्य रोग आहेत. हे प्रोटोझोअल डिसीजेस आहेत, बॅक्टेरिया नाही, व्हायरस नाही. ओके, दे आर प्रोटोझोअल डिसीजेस. ठीक आहे, मलेरिया पण याच्यामध्ये तो मलेरिया. हां, नंतर कुठला प्रश्न? मानवामध्ये आढळणारा जॅकॉब आजार कोणामुळे होतो? माहिती आहे जॅकॉब आजार? तुम्हाला माहिती आहे का? बघा बॅक्टेरिया हे आकाराने तुलनेने मोठे असतात. ओके, यांना पेशीभित्तिका असते, सेलवॉल असते. ओके, बॅक्टेरिया चांगले पण आहे, वाईट पण आहेत.
व्हायरस जे आहेत, व्हायरसमध्ये कुठली पेशी नसते, ते मृत असतात, अपेशी असतात, आकार खूप लहान असतो याचा. व्हायरसमुळे होणारे रोग पण भरपूर सारे आपल्याला पाहायला मिळतात. जनरली व्हायरसकडे येणारे रोग हे प्राण्यांमधून येतात, जसं की डुकरामधनं कोणता आला, स्वाईन फ्लू, माकडामधनं एड्स, असे रोग पसरतात. तर आता बघा, या व्हायरसपेक्षा पण लहान काय असतं बघा, व्हायरॉइड्स. व्हायरसमध्ये आपल्याला प्रोटीन कोड पाहायला मिळत नाही, याच्यापेक्षा लहान असतात. हा प्रश्न विचारला असेल मागच्या वेळेला व्हायरॉइडचा. पण आता व्हायरॉइडपेक्षा पण लहान आणखी काही सजीव आहेत बघा, ते आहेत प्रियॉन्स. आता हे प्रियॉन्स सजीव नसतात. प्रियॉन्स म्हणजे फक्त प्रोटीन्स. प्रियॉन्स म्हणजे असे प्रोटीन्स ज्याच्यामुळे रोग होतो. ओके, स्पेशली प्रियॉन्स हे असे प्रोटीन्स असतात जे ब्रेन मधल्या प्रोटीनला अनफोल्ड करतात किंवा फोल्ड करतात, आणि म्हणून ब्रेनचे रोग होतात. तर रोगाचं नाव आहे बघा जॅकॉब डिसीज. जॅकॉब डिसीज जो आहे बघा, हा मानवामध्ये होणारा रोग आहे बिकॉज ऑफ प्रियॉन्स. प्रियॉन्स म्हणजे काय, दे आर प्रोटीन्स असतात, प्रोटीन्स जे डिस्टर्ब करतात आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्सला. जनावरांमध्ये पण होतात, प्राण्यांमध्ये पण होतात. जनावरांमध्ये बघा आहे मॅड काऊ डिसीज, माहिती आहे मॅड काऊ डिसीज, ऐकलंय? मॅड काऊ डिसीज हा रोग होतो बघा प्रियॉन्समुळे जनावरांमध्ये, मॅड काऊ डिसीज. ठीक आहे, ओके. नंतर बघा एक पुढला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर कुठला 50वा. क्लोरोफिल ए, डी आणि फायब्रोइरिथ्रिन ही लवके कोणत्या प्रकारच्या शरीरामध्ये असतात? ओके, बघा आता कॉमन सेन्स बोलावू शकता. शब्द काय, इरिथ्रिन. इरिथ्रो म्हणजे इरिथ्रोसाइट्स, आरबीसी, लाल. इरिथ्रो शब्दाचा म्हणजे लाल संबंध असला पाहिजे, लाल शैवाल आहे बघा, लाल शैवाल, याला म्हणतो आपण रोडोफायसी. रोडोफायसी, ओके. याच्यामध्ये असतं क्लोरोफिल, क्लोरोफायसी, आणि हे बघा थिओफायसी. याच्यामध्ये असतं, मला वाटतं याच्यामध्ये असतं झांथोफिल. झांथोफिल याच्यामध्ये पाहायला मिळतं. इथं चेक करून घ्या, प्रश्न यावेळी विचारला होता. कंबाईनला हा सेम प्रश्न आला होता यावेळेला, तो लिंक लावायची गरज होती. बघा तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, शैवाल शब्द, शैवाल, शैवाल कशामध्ये येतात तुम्हाला माहिती आहे? शैवाल, शैवाल वनस्पती आहे, वनस्पती, थॅलोफायटा. ओके, मात्र काही लहान शैवाल हे येतात प्रोटिस्टामध्ये पण येतात, दोन्हीमध्ये येतात. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? पण आपण जर बघितलं नीलहरित शैवाल, ब्लू ग्रीन अल्गी, तर हे कोण आहेत? कोण आहेत? हां, हे आहे मोनेरा, हे जीवाणू आहेत. मोनेरा हे जीवाणू आहेत, बॅक्टेरिया, बॅक्टेरिया, बरोबर. आणि यांच्यामध्ये एक मेन गोष्ट आहे बघा, यांचं काम आहे नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन हे करतात, म्हणजे नायट्रोजन स्थिरीकरण आपल्याला करताना पाहायला मिळतात. ॲनाबिना नॉस्टॉक ऐकलं का? मग हे काय आहेत? हे मोनेरा आहेत. मग आता आयोगाने प्रश्न विचारला होता की कोणते शैवाल नायट्रोजन फिक्सिंग आहेत, तर ते ॲक्च्युली शैवाल आहेत का? ते काय असले पाहिजे? मोनेरा. मग या मोनेरा, आपण जर बघितलं लाल शैवाल, तपकिरी शैवाल, लाल शैवाल, हे कशाचे उदाहरण आहेत? हे उदाहरण शैवालांचे उदाहरण आहेत. मग हे यायला पाहिजे होतं का? ते 3 ऑप्शन कट होतात, उरतं असं मिक्झोफायसी उत्तर त्याच्यामध्ये येणार आहे. तुम्हाला असं ते म्हणजे बघा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, महत्त्वाची गोष्ट, जो ट्रेंड चेंज केला आयोगाने, तो काय ट्रेंड आहे? तो एक सिंपल ट्रेंड आहे की जे तुम्हाला पुस्तक वाचलं तर सेम टू सेम येणार नाही परीक्षेत, थोडंफार चेंज होणार आहे. ती लिंक तुम्हाला लावता आली पाहिजे. कनेक्ट द डॉट्स. मॅक्झिमम आणि उत्तर दिलं 0.61, कारण तेच नोट्समध्ये प्रत्येकाच्या मीटर पर सेकंड. पण विचारलं काय होतं? हां, मग हेच थोडंसं पाहायचं आहे. पण बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रश्न कुठून येईल काही हे आपल्याला माहीत नाही, पण मागच्या पेपरवर तुम्हाला एक गोष्ट सांगतो महत्त्वाची, की 90% प्रश्न कुठून येतात? तर मागचे प्रश्न. जर तुम्ही मागचे प्रश्न बघितले आयोगाचे, कंबाईन, राज्यसेवा, सगळेच प्रश्न, तर जर त्याचं प्रत्येक ऑप्शन तुम्ही पाहिलं असेल नेटवर टाकून, तर उत्तर येतं बघा. मॉर्फिन हे ऑलरेडी विचारलं होतं आधी, ॲस्पिरिन ऑलरेडी विचारलं होतं. ओके, म्हणजे तुम्ही मॅक्झिमम प्रश्न आधी विचारल्याचा रेफरन्स असेल. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? हां, तर मग ॲटलिस्ट काय करा तुम्ही, आता दिवस कमी बाकी आहेत, ॲटलिस्ट जे मागचे प्रश्न असतील आतापर्यंत आलेले, ते ऑप्शन्स तरी पहा. सिंपल नेटवर टाकायचं, ऑप्शन बघा, टाकायचं नेट. एक्झाम्पल मॉर्फिन NCERT किंवा स्टेट बोर्ड, माहिती आली, मेन पॉईंट लिहून टाकायचे पटपट, ते लिंक लागते. ठीक आहे. हां, नंतर पुढला प्रश्न बघा. हा आता प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न होता. उत्तर काय बघा, 51चं उत्तर बरोबर आलं. बरोबर आलं का? काय 51चं उत्तर 4 आहे, 4. ओके, बघा आता बघा, याच्यामध्ये ट्रिक्सची काही गरज वाटते का याच्यामध्ये? तरी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. कुठली ट्रिक बघा? बघा तुम्हाला माहिती आहे का, आपण मागच्याला बोललो होतो, मला माहित नाही, आठवत नाही मला, पण बघा आपण ट्रॅफिक सिग्नल मोडतो बरेचदा. मग काय होते? आपल्याला पकडू, फाईन नाही, ड्यू लागतो. किती ड्यू लागतो? खूप ड्यू लागतो. 500, 1000 काहीच होत नाही आजकाल. 2000 रुपये. PUC वगैरे, हेल्मेट वगैरे कोण घेईल? सगळे. ओके, मग आपण काय म्हणतो? समजा आपण विदर्भात असले तर आपण काय म्हणू? खूप ड्यू लागला. हे पुण्यात खूप ड्यू लागला, विदर्भात लय ड्यू लागला, लय ड्यू लागला. मग लयवरनं लयकारी का?
याचा शोध लावला डे ड्यूबनी, असं ते ट्रिक आहे, डे ड्यूब लयकारिका. ओके, आणि मग डचं उत्तर 4 पाहिजे होतं, ऑप्शन फक्त एकच आहे बघा. ठीक आहे, मागच्याला आपण एक गोष्ट पाहिली होती का आणखी, ते हॅरी पॉटरचं लग्न केलं होतं आपण मागच्या वेळेला, आठवते? हॅरी पॉटर लग्नामध्ये काय घेतो, आंतरपाठ. मग आंतरजालिका कोणी शोध लावला, पॉर्टर. ठीक आहे, म्हणजे बघा अशा प्रश्नामध्ये एक जरी माहिती तरी उत्तर येतं अशा प्रश्नामध्ये. ठीक आहे, बेंडाने कशा शोध लावला, तंतुक्यांचा शोध लावला, बाकी तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, मग तुम्हाला त्याच्यावर एक गोष्ट कळली पाहिजे, घरी जाऊन पेशींची जी पेशीअंगके आहे यांचा शोध लावला कोणी, एकदा पाहून घ्यायचं. सायंटिस्ट 6-7 आहेत, 7चा शोध कोण लावला एकदा पाहून घ्यायचं. मी तुम्हाला 3 सांगितले महत्त्वाचे, याच्यामध्ये तंतुगणिका कव्हर झालं, लयकारिका कव्हर झालं, आणखी आपण कव्हर केलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि आपण कव्हर केलं आणखी एक कुठलं कव्हर केलं की हे डे ड्यूब. आता तुम्हाला घर जाऊन मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट हे एकदा पाहायचे आहेत, स्वतः पाहिलं लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे, हां पुढला प्रश्न आहे बघा. हा ही रिकामी जागा ही पाय नसणारी वनस्पती आहे आणि परपोषी वनस्पती आहे, परपोषी. ठीक आहे, आता परपोषी म्हटल्यानंतर एकच शब्द आहे, राहिलं 52. हा ठीक आहे, ते पण घेऊ, पहिले 53 घेऊन टाकू. आता बरं ठीक आहे. क्षारयुक्त मातीमध्ये उगवण्याची क्षमता असणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? ओके, क्षारयुक्त. ओके, पहा बरं काय वाटतं. हां बघा, हॅलो शब्द म्हणजे क्षारयुक्त ठिकाणी असणाऱ्या गोष्टी. हॅलो बघा, तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरियामध्ये एक टाईप आहे बघा, हॅलोफाइल्स. हॅलोफाइलचा अर्थ होतो क्षारयुक्त ठिकाणी असणारे बॅक्टेरिया, डेड सी मध्ये असणारे बॅक्टेरिया. ओके, ॲक्च्युली हॅलोफाइट्स म्हणतो आपण अशा वनस्पती ज्या क्षारयुक्त मातीमध्ये उगवतात. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे हॅलोफाइट्स. आता हे माहीत पाहिजे, याच्यामध्ये काही ट्रिक नसते, पण सिंपल लिंक काय लागू शकते तुम्हाला शिकायला आहे. बॅक्टेरियाचे 2 टाईप आहेत, यू बॅक्टेरिया, आर्की बॅक्टेरिया. म्हणजे आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आर्कीमध्ये 3 टाईप आहेत, मिथेनोजेन्स, थर्मोॲसिडोफाइल्स आणि हॅलोफाइल्स. हॅलोफाइल्स कुठे असतात, क्षारयुक्त ठिकाणी असतात. मग ते हॅलो शब्दावरून तुम्ही लिंक लावू शकता. ठीक आहे, तुम्ही जर कॉमनली वाचलं लिंक लावलं तरी पण उत्तर येतो. ठीक आहे, चला नंतर बघा क्वेश्चन 53. रिकामी जागा ही पाय नसणारी वनस्पती आहे. ओके, आणि पूर्णतः परपोषी आहे. आता हे आपल्याला माहिती आहे का, पाणी आहे की नाही माहिती आहे, पाणी आहे की पाणी नाही आहे ते माहीत नाही, पण आपल्याला एक कन्फर्म आहे परपोषी वनस्पती आहे. हां, तर परपोषी काय, कारण पान नसतील, हरितद्रव्य नसेल त्याच्यामध्ये, म्हणून ती परपोषी आहे. ओके, उत्तर अमरवेल. आंबे हळद, शतावरी, शकरकंद म्हणजे हां बीट. हां ओके, बघा शतावरीला काय नाव आहे बघा, याला म्हणतो ॲस्परजिलस. तुम्हाला याचं हे पाहायचं आहे, तुम्हाला याचं पाहायचं आहे बॉटनिकल नेम. मला वाटतं ॲस्परजिलस रेसिमोसस हे नाव आहे. ओके, शतावरीपासून कुठली औषधं मिळतात हे तुम्हाला होमवर्क आहे. बघा शतावरीची औषधं कुठली आहे तुम्हाला याचं होमवर्क आहे. शतावरी ॲस्परजिलस रेसिमोसस असं याला म्हणतो आपण. हे ॲस्परगस रेसिमोसस हे नाव आहे. ओके, नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 54वा प्रश्न. कोणते डायसॅक्रेट आहेत? तर आपण ट्रिक बघितली होती. एक डाय आहे कोणत्या कंपनीची, मसाला कंपनीची डाय आहे. मसाला म्हणजे माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. ओके, मग सुक्रोज आणि माल्टोज. ओके, क आणि ड यायला पाहिजे, म्हणजे उत्तर काही 3. ठीक आहे, आणि बघा ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज हे आपल्याला पाहायला मिळतात मोनोसॅकराइड्स. स्टार्च, ग्लायकोजेन, पेक्टिन, कायटिन हे आपल्याला पाहायला मिळतात पॉलिसॅकराइड्स महत्त्वाचे. ठीक आहे, ओके ठीक आहे. नंतर याम. आता याम वनस्पतीद्वारे डायोसजेनिन नावाचं स्टेरॉइड स्त्रवलं जातं. त्याचा वापर पुढीलपैकी कशासाठी करतात असा प्रश्न आहे. बघा मग वेदनाशामक औषध, रक्तदाब नियंत्रक, चरबी नियंत्रक आणि गर्भनिरोधक. हां, तर आता मला सांगा तुम्ही आता याच्यामध्ये काही लिंक लावू शकते का, काय लिंक लावता येईल त्याच्यामध्ये? सांगा, काही लिंक लागू शकते का? हां स्टेरॉइड म्हणजे काय, हा स्टिम्युलंट आहे. सगळ्या स्टिम्युलंटपेक्षा पण सगळ्यात मेन गोष्ट हा फॅट असतो, फॅट बेस. हा काय असतो, फॅट्स म्हणजे मेद, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे का, जनरली फॅट बेस हार्मोन जे आहेत ते काय असतात, ते असतात सेक्स हार्मोन्स. माहिती आहे का, सेक्स हार्मोन्स, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, कोलेस्टेरॉल. ओके, बघा मग याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात दिली पाहिजे. ओके, मग नक्कीच बघा हे आणि हे येणार नाही.
एक तर फॅट संबंध येईल का हे येईल. मला सांगा आता चरबी नियंत्रित करायची आहे, हे काय, हे तर असं होईल ना, धावल्या पडले नाही, नॉर्मल आहे. काही इतका विशेष रोग आहे का, नाही. पण गर्भनिरोधक हां यात वापरतात हार्मोन्स वगैरे, अशी लिंक लावता येईल तुम्हाला. बघा एक्झॅक्ट माहीत असते का कोणाला, मला पण माहीत नसणार, पण तुम्हाला एक लक्षात सिंपल लिंकनं उत्तर येतं. ओके, वेदनाशामकामध्ये गरज नसते याची, स्टेरॉइडची असू शकते पण काही गरज नाही. स्टेरॉइड्स कुठे असतात, ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी करून घ्यायचं आहे. ओके ठीक आहे. ओके, मॉर्फिन आहे वेदनाशामक. बघा तुम्हाला मग एक पॉईंट नोट करून ठेवायचं, तुम्हाला काही महत्त्वाची औषधं ओके आणि काही महत्त्वाच्या वनस्पती नेटवर टाकायचं, सम इम्पॉर्टंट मेडिसिन्स ओके NCERT, सम इम्पॉर्टंट प्लांट मेडिसिनल प्लांट्स NCERT इथं लिहून ठेवायचे सगळ्या. त्याच्यामध्ये तुळस, कोरफड ज्या बुकमध्ये आहेत त्या परीक्षेमध्ये येतात, काही पण येत नसतं. तुम्हाला कळलं का, 11-12 मध्ये असेल तर येणार, नाही तर येत नाही. एक तर स्टेट बोर्ड 11-12चं. ठीक आहे. नंतर बघा हा एक प्रश्न आहे पुढचा, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला, कोणी मांडला, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन यांचा आहे. ठीक आहे. ओके, आता बघा हा जो आहे ना, हा हेनरी कॅन्डेविश यांनी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो जी आहे याची किंमत दिली किती, 6.67 × 10⁻⁻11 हां न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस पर kg². ओके, हेनरी कॅन्डेविश यांनी दिलं बघा. ओके, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली. ओके, नंतर बघा पुढला पॉईंट, त्वरण कुठली राशी आहे, त्वरण म्हणजे ॲक्सिलरेशन इज इक्वल टू v - u/t. व्हेलॉसिटीला दिशा असते, डायरेक्शन असते, मग ही आहे बघा सदिश राशी त्वरण. ओके, त्वरण ॲक्सिलरेशन. बघा लक्षात ठेवा, बघा ॲक्सिलरेशन, मोमेंटम, फोर्स. ओके, ह्या महत्त्वाच्या राशी आहेत ज्या कुठल्या आहेत, व्हेक्टर. यामध्ये येतं बघा, याच्यामध्ये व्हेलॉसिटी पण येते आणि डिस्प्लेसमेंट पण येते. ह्या 5 लक्षात ठेवायच्या. प्रेशर जे आहे, प्रेशर ही राशी अदिश राशी लक्षात ठेवा, प्रेशर. वर्क एनर्जी पॉवर ह्या सुद्धा काय आहेत, अदिश राशी आहेत. मेन लक्षात ठेवायचं, मेन गोष्टी. नंतर बघा पुढला पॉईंट, आता विराट आणि रोहित, अरे बापरे, विराट कोहली आणि रोहित शर्मा ओके एकमेकांपासून किती अंतरावर आहेत. ओके, अंतर म्हणजे काय दिलं आहे, गिवन लिहा. गिवन काय बघा, डिस्टन्स म्हणा, हाईट म्हणा, रेडियस म्हणा, काही येऊ शकते यापैकी, लेंथ येऊ शकते. आणि काय म्हटलं आहे, वस्तुमान दिलं बघा 75 आणि 80, म्हणजे M1 M2 दिला. M1 75 आहे आणि M2 किती आहे, 80. ओके, आणि आपल्याला विचारलं आहे गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे. हा सिंपल फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे, F = G M1M2/R². जीची किंमत किती आहे आपण आताच बघितली. हां, मग व्हॅल्यू पुट करा, 6.67 × 10⁻⁻11. M1 किती आहे 75, M2 किती आहे 80 आणि 1² 1च. काय यायला पाहिजे बघा हे. हां ओके, सिंपल. आता हे पाहून आपल्याला लगेच कळतं याच्यामध्ये. ओके, जर सॉल्व केलं आपण पूर्ण, जर उत्तर बघा हे 4.022. ओके ठीक आहे, सॉल्व करा, सॉल्व करून देत नाही, कळलं, बेसिक कॅल्क्युलेशन्स आहे ते. ठीक आहे. नंतर आता बघा हा क्वेश्चन 59 आहे. आयोगाने एकदा प्रश्न विचारला आहे बघा, लिनाक या डोबेराण्याच्या टिकामध्ये एक्सची किंमत काय. तुम्हाला माहिती आहे का कुठले कुठले आहेत, तर पहिला बघा लिनाक. बघा लिनाक एक आहे कासरबा, लिनाक कासरबा आणि CBI. ओके, बघा लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे आहेत बघा याच्यामध्ये. मग हे काय आहे लिनाक, इथं के पाहिजे, के पोटॅशियम यायला पाहिजे. हे 3 लक्षात ठेवा, हे 3च आहेत. आयोगाने विचारला तर राज्यसेवेने मागच्या वेळेला हा विचारायचा, स्ट्रॉन्शियम विचारला होता, स्ट्रॉन्शियम. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे, मला काय डाऊट आहे याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 60 आपला बघा, कोणती अभिक्रिया ही संतुलित आहे, कोणती बॅलन्स रिएक्शन आहे. ओके, ऑप्शन चेक करा, ऑप्शन लगेच पाहून बघा, इथे 1 Ag, इथे 2 Ag, हे कट झालं. ओके, इथे बघा, इथे पण त्याचं 1 Ag 2 Ag. आता बघा इथे Ag2 आणि हे 2 एकूण 4 आहेत, इथे 2 आहेत, हे उत्तर आहे.
ओके, सगळे बॅलन्स करून पाहायचे नाही, सगळे बॅलन्स करून पाहायचे अजिबात नाही आहे. आता असा प्रश्न याची शक्यता कमी आहे, पण येऊ शकतो. अलीकडच्या काळामध्ये राज्यसेवेला त्यांनी विचारले प्रश्न रिएक्शन्सवर, पण राज्यसेवेचे जे प्रश्न रिएक्शन्सवर येतात ते आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे प्रश्न. याच्यात तुम्हाला नॉलेज खूप खतरनाक लागतं 11-12चं थोडंसं. ओके, म्हणजे ज्यांनी कम्प्लीट अभ्यास केला 6 महिने तो उत्तर देऊ शकतो चांगला. ओके, पण अशा प्रश्नाला टॅकल नाही करायचं आपण जास्त. मॅक्झिमम केसमध्ये उत्तर सगळं बरोबर असतं याच्यामध्ये. कारण काय बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे ती जोपर्यंत कम्प्लीट कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत येतच नाही ती गोष्ट. साधारणतः 6 ते 8 महिने कमीत कमी रिक्वायरमेंट आहे अभ्यास करण्याची, तेव्हा तुम्हाला येईल जमणार त्या गोष्टी. ओके, आता मागच्या आयोगाने प्रश्न विचारला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करा. मला सांग, तुम्हाला काही बेसिकच माहीत नाही ना, काय माहीत नाही हॅबिटेशन काय असते, न्यूक्लिओफाईल, इलेक्ट्रोफाईल, भरपूर गोष्टी याच्यामध्ये असतात, ते माहीत नाही. मग अपेक्षा करू का मग याची आपण ते केलंही असतं, पण कधी जेव्हा सायन्स मेन्सला असतं. आता बघा 11-12चं पुस्तक हिस्ट्रीचं असेल, मला हिस्ट्रीचं पुस्तक असेल हिस्ट्रीचं, मी ते वाचून काढतो एका दिवसात, 2 दिवसात वाचून काढतो. केमिस्ट्री वाचा बरं पुस्तक 11-12चं, चला बायो वाचा, फिजिक्स वाचा. ही पुस्तकं कशी आहेत, ही अंडरस्टँडिंगची पुस्तकं आहेत. एक चॅप्टर चालतं 2-2 महिने 11-12मध्ये. आता मी स्वतः शिकवतो 11-12ला नीटच्या गोष्टी, तर एक चॅप्टर 2 महिने शिकवतात. ठीक आहे, तर म्हणून त्या केसमध्ये काय करायचं बघा, प्रॉपरली जायचं. प्रश्न तुमच्याकडे 20 आहेत, 20 पैकी 10 बायोलॉजी आहेत ना. ओके, मग यावर फोकस करा, हे चांगलं करा 11-12चं पहिले. नंतर 5-5 फिजिक्स केमिस्ट्री, त्यात 3 स्टेट बोर्डचे, उरले 4 प्रश्न, 4 म्हणजे 11-12. जेव्हा तुमचा पूर्ण अभ्यास होईल हा 15 मार्काचा, तेव्हा बाकीचं करा. ओके, ठीक आहे. मी यूट्यूबला हे टाकतोय व्हिडिओ, स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी, तसं एकदा वाचून घ्या. स्टेट बोर्ड बेस जायचं चॅप्टर वाईज. पेशी चॅप्टर आहे समजा स्टेट बोर्डामध्ये, तो 7th मध्ये आणि 8th मध्ये आहे. 2 चॅप्टर वाचले, फिनिश झालं, स्टेट बोर्ड संपलं, मग 11-12चं ॲड करा. ठीक आहे. नंतर बघा हा एक प्रश्न. ओके, बघा मेलाटोनिन हार्मोन कुठे आहे? हार्मोन आहे बघा आपल्या पिनियल ग्लँडचा हार्मोन आहे, ज्यामुळे झोप येते. झोप याला म्हणतो आपण अँटी एजिंग हार्मोन. कोणता आहे अँटी एजिंग व्हिटॅमिन? व्हिटॅमिन सी. ओके, बघा मी शिकवताना पहिल्याच दिवशी शिकवतो विटॅमिन्स. ओके, विटॅमिन्सचा प्रश्न जो आला आहे तो माझ्या नोट्समध्ये 2nd पेजवरच आहे की कोणते कोणते अँटीऑक्सिडंट आहे. तर मी तुम्हाला दिला आहे बघा, सिंपल दिला बघा, सी, ई आणि ए हे अँटीऑक्सिडंट आहे. ओके, मग असेल सी तर हा द्यायचा, नसेल तर काय द्यायचा, नसेल तर ए. तर बघा हा उत्तर होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा नंतर बघा HCG. बघा मग अचं उत्तर काय यायला पाहिजे? 2. मग कुठलं उत्तर येईल? एकच ऑप्शन याचं उत्तर. ओके, पहा बरं कुठला सोनोट्रोपिन हार्मोन यालाच म्हणतो बघा आपण GH, ग्रोथ हार्मोन. हा हार्मोन पिट्युटरीचा हार्मोन आहे. इपिनेफ्रिन ॲड्रेनल ग्लँडचा हार्मोन आहे, यालाच म्हणतो आपण नॉन ॲड्रेनालिन. ओके, आणि हा HCG हार्मोन जो आहे बघा, हा हार्मोन आपल्या प्लासेंटामधनं बाहेर पडतो, किंवा हा जो हार्मोन आहे जेव्हा स्त्री प्रेग्नंट होते तेव्हा हार्मोन स्त्रीच्या ब्लडमध्ये असतो. ओके, म्हणजे जेव्हा आपण करतो ना प्रेगा टेस्ट, माहिती आहे प्रेगा टेस्ट, प्रेगा न्यूज ती प्रेगा टेस्ट करताना यात हा चेक करतात HCG. म्हणजे आपण चेक करतो अँटी HCG चेक करतो. जर हा असेल याचा अर्थ स्त्री प्रेग्नंट झाली आहे. ओके, प्रेग्नन्सीमध्ये ते चेक करतो. ओके, नेक्स्ट पॉईंट म्हणजे बघा तुम्हाला सांगू का एक गोष्ट महत्त्वाची, सांगू का मला असं वाटतं बघा 2017च्या प्रिलिम्सच्या ऑप्शनमध्ये HCG होता, जो सेम प्रश्न आला होता 2018च्या मेन्सला. याचं उत्तर होतं अँटी HCG. ठीक आहे, म्हणजे मागचे प्रश्न पाहून द्यायचे. ठीक आहे, हा सेम प्रश्न HCG 17मध्ये आला होता. कोणते कोणते हार्मोन PU शिकायचे आहेत, त्यात ऑप्शन नंबर 3 होतं HCG. आणि सेम प्रश्न 18 आला होता मेन्समध्ये की कोणता हार्मोन वापरतो आपण प्रेगा टेस्टमध्ये, अँटी HCG. ठीक आहे, पण प्रश्न पाहून जायचे मागचे. ठीक आहे, तर तू चेक करून बघा. खालीलपैकी विधाने कोणती योग्य आहेत बघा 62. बघा पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? तर फक्त विधान अयोग्य याच्यामध्ये आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुणे येथील भारतीय बायोटेक कंपनी आहे आणि फार्मास्युटिकल कंपनी आहे. बरोबर. ब आणि क का चुकीचं आहे? हां, ब काय, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस करणारी जगातील कुठली जगातील सगळ्यात पहिली, विचार करा, सगळ्यात मोठी जगातली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. आणि नंतर क काय, क हां किती पाहिजे होतं? 66. आता बघा, आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं?
तर हे मग तुम्हाला माहित पाहिजे, याला काही लिंक नाही लागत अशा प्रश्नामध्ये. पण बघा जर मी लिंक लावली असते तर मी काय लिंक लावली असते बघा, मी पहिले पाहिलं असतं की ऑप्शन बघितले असते. सेकंड आणि थर्ड वरनं मला असं वाटतं याला जज करायचं फॅक्च्युअल डाटा, बरोबर. मग मी पाहिलं असतं असं ऑप्शन जे लांब लचक आहे आणि त्यात काहीतरी शब्द आहे कॉन्सेप्च्युअल थोडेफार. हे बघा काय फार्मास्युटिकल आणि ते वगैरे, मी उत्तर एकच दिलं असतं याचं. आता बघा ही काही पद्धत नाही सॉल्व्ह करण्याची MCQ, पण वेळेवर तुम्हाला हेच कामाला येणार. ओके, तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व्ह केले असे बरेचसे तुम्हाला कळतं की अच्छा मे बी अशा प्रकारे क्वेश्चन सेट केला असू शकतो. ठीक आहे, तर हे उत्तर एक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. आता ॲक्च्युली बघा तुम्हाला एक गोष्ट माहितीच पाहिजे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, हॅपी इन्स्टिट्यूट, ज्या आपल्या भारताच्या महत्त्वाच्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजे त्या संबंधी गोष्टी. ठीक आहे, ओके. सिरम बघा, भारत हा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे बरं मेडिसिन्सचा, जेनेरिक मेडिसिन. भारतामध्ये खूप चांगल्या मेडिसिन कंपनी आहेत, एकदम चांगल्या अल्केम, नंतर डॉक्टर रेड्डीज, सन फार्मा, आणखी झाल्या काय वेळेस आहेत का, MQR, सिप्ला भारताची. हां, भरपूर कंपन्या चांगल्या आपल्या इथे आहेत. ग्लेनमार्क आहे का, नाही, ती US ची कंपनी आहे. बघा मग भारत जो आहे, भारत हा जगामध्ये जेनेरिक मेडिसिन एक्सपोर्ट करतो सगळ्यात जास्त, पण वापरतो ब्रँडेड मेडिसिन. ओके, मग अमेरिका वापरतो जेनेरिक आपल्याकडनं घेऊन स्वस्तामध्ये, आपण त्याचे ब्रँडेड घेऊन वापरतो. ठीक आहे, तर म्हणून आपण ती योजना सुरू केली ना, भारतीय जनौषधी परियोजना, तर त्या संदर्भात ती योजना एकदा पाहून घ्यायची. ओके, नंतर बघा एक वस्तुमान असलेली वस्तूची गतिज ऊर्जा किती आहे, मास किती आहे, मास 1 kg आहे, गतिज ऊर्जा किती आहे 2 जूल. आपला विचारलं काय, वेग, व्हेलॉसिटी. सिंपल फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². कायनेटिक एनर्जी किती आहे 2, हाफ m किती आहे 1, v² विचारला आहे. बेदुनी 4 बरोबर v², v इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड यायला पाहिजे. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. नंतरचा प्रश्न बघा, पुढला प्रश्न समजला, सोपा प्रश्न एकदम. ठीक आहे, बघा एक वस्तू 3 सेकंदात किती जाते, अच्छा, बघा काय विचारली, बहिरक भिंगाची शक्ती विचारली. बघा बहिरक भिंग असला याचा अर्थ काय, कसलं काय असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे, पॉझिटिव्ह. ओके, कॉन्व्हेक्स लेन्स काय असते, पॉझिटिव्ह, आणि कॉन्केव्ह लेन्स काय असते, निगेटिव्ह असते. पण काही गरज नाही, ऑप्शन सगळे वेगळे आहेत, मग टेन्शन नाही आहे. पण जर सेम ऑप्शन असतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह असू शकतं, ते पहिले चेक करायचं. ओके, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये मग काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असा बघ सिंपल, पॉवर इज इक्वल टू 1 फोकल लेंथ जी मीटरमध्ये घेतो. पण दिली कशामध्ये, याच्यामध्ये मग यात विचारलं काय, नाभी अंतर, कशामध्ये पॉवर दिली आहे. पॉवर किती आहे 2.5 डायोप्टर, 1/f मीटरमध्ये. ठीक आहे, मग काय होईल f मीटरमध्ये इज इक्वल टू काय येईल 1/2.5 म्हणजे 10/25. किती उत्तर येईल, किती 40, हां 0. हां हे येईल बघा, हे येईल 0.4 मीटर येईल. विचारलं काय सेंटीमीटर म्हणजे काय 40. आता हे सोपा प्रश्न आहे, पण कधी कधी येतं मग 4.0, 0.4, 40, 400 असे ऑप्शन सेम येऊ शकतात, ते तर चेक करायचं. आणि हा शेवटचा प्रश्न बघा, शेवटच्या प्रश्नामध्ये एक वस्तू सुरुवातीला 3 सेकंद 18 मीटर, 3 सेकंद 22 मीटर आणि 3 सेकंद 14 मीटर जाते. तर ॲव्हरेज स्पीड काढा. ॲव्हरेज स्पीड काढताना एकच फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज डिस्टन्स भागिले ॲव्हरेज टाईम. वर टाईम ॲड करा आणि खाली वर हे काय डिस्टन्स ॲड करा आणि खाली टाईम ॲड करा. बघा 3 डिस्टन्स आहेत. बघा आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स सगळे ॲड करा. किती आहे डिस्टन्स वरचे बघा 18, 22 आणि 14 आणि खाली टाईम किती आहे 3 आणि 3 म्हणजे किती येईल ते 18 आणि 22, हां 40 आणि 14, 54 भागीला 9 किती येईल उत्तर 9 सगळं 54. ठीक आहे, असं ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, चला बाकी ठीक आहे. सायन्समध्ये शेवटचं आहे, तुम्ही टेलिग्रामला आहेत का माझ्या, त्या टेलिग्रामला जा. त्या टेलिग्रामला एक PDF आहे बघा, स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी, तेच वाचून घ्या एकदा शेवटचं, म्हणजे सांगतो मला, कारण स्टेट बोर्डचे प्रश्न आले होते 20 मध्ये 21 मध्ये प्रश्न आले होते, 5 प्रश्न आले आहे, गणित आले. ठीक आहे, तर काय करा बघा, तुम्हाला मी तर लिहून देतो पुन्हा एकदा. बघा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सायन्स बाय राहुल देशमुख.
ओके, हे टेलिग्राम पण आहे. ओके, आणि हेच आपलं ॲप पण आहे. ओके, आणि हेच आपलं यूट्यूब पण आहे. यावर एक PDF आहे बघा, PDF चं नाव आहे बघा स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी. त्यावर मी काही पॉईंट दिलेत, पॉईंट्स. ते पॉईंट्स काय केले आपण 6वी 7वी 8वी 9वी 10वी पार्ट 1 10वी पार्ट 2 ही पुस्तकं आहेत. या पुस्तकाचे टॉपिक वाईज मी चॅप्टर वेगळे केले आहेत. म्हणजे एक्झाम्पल जो सेल टॉपिक आहे सेल हा मला वाटतं 7वीमध्ये चॅप्टर 11वा आहे आणि 8वीमध्ये 10वा चॅप्टर आहे. मग काय करायचं, सेल टॉपिक घ्यायचा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठलं पुस्तक घ्या, हे चॅप्टर वाचून टाकायचे. सेल संपलं स्टेट बोर्डचं. आता कुठले पॉईंट ॲड कराल 11-12चे. ओके, मग असं तुम्हाला आता जायचं आहे टॉपिक वाईज. तर वेळ खूप कमी आहे. ॲटलिस्ट काय होतं की सर स्टेट बोर्ड पूर्ण वाचलं होतं मी. ओके, डिस्टर्ब अभ्यास केल्यापेक्षा कन्स्ट्रक्टिव्ह अभ्यास करा. ठीक आहे, आणि आपलं बुक पण ऑनलाईन अवेलेबल आहे प्रश्नांचं. तर काय करा, शेवटी ते पुस्तक घेऊन घ्या, रीड ओनली आहे फक्त. टॉपिक घ्या, एक टॉपिक घ्या. समजा टॉपिक पोर्शन टॉपिक आहे, टॉपिक घ्या, त्यात 100 प्रश्न आहेत. क्वेश्चन सॉल्व करा, ॲन्सर की चेक करा. प्रश्न का चुकला त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन बघा, तुमचं ते ॲड होत जाईल गोष्टी. नॉर्मल वाचलं लक्षात राहत नाही, पण चुकलं तर लक्षात राहतं. मग या अँगलने जा, हॉट टॉपिक निवडा, पटपट कुठले आहेत असं करत जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे, नाही तर आपली ऑनलाईन बॅच पण टाकली, 1 डे रिव्हिजन बॅच, एक 15 व्हिडिओची, ते पण पाहू शकता. ओके, पण शेवटी काय करा, फक्त क्वेश्चन म्हणजे मी सांगतो PYQ सगळं 16 सगळ्यात मेन काय करायचं PYQ. मागचे प्रश्न PYQ करा, ह्याच्यामध्ये उत्तर तर आहेच, पण बाकीचे ऑप्शन्स पण तुम्हाला करायचे बरं, आणि हे तुम्हाला स्वतः करायचे. ओके, सिम्पल नेटवर टाकायचं. ओके, किंवा गुगल लेन्स तुमच्याकडे आहे, स्कॅन करा, नेटवर टाका NCERT, रेफरन्स आपला मिळतो. मग नॉर्मल गुगल केलं तर काय होते, ते काही पण पकडतं, अमेरिकन तिकडचं वगैरे काही. नॉर्मल काय टाकायचं बघा, समजा एक्झाम्पल मला माहिती आहे मॉर्फिन असं टाकायचं नेटवर, मॉर्फिन स्टेट बोर्ड NCERT, बस काहीतरी डाटा येतो, वाचून घ्यायचा, फिनिश. ठीक आहे, यूट्यूबला मी टाकणार आहे आता 13 पासून 22 पर्यंत सगळे प्रश्न टाकणार आहे. ओके, ते पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, थांबू मग. थँक्यू व्हेरी मच. जेवण करा. काय असलं माझा नंबर देतो, हा माझा नंबर आहे बघा, मेसेज करू शकता काय असेल तर. काय म्हणजे जर काही अडलं समजा तुमच्या परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम आहे, आयोगाचा प्रश्न वगैरे, तर आपण मेसेज करू शकता व्हॉट्सॲपला मला. ओके, थँक्यू व्हेरी मच.